आज बघा किचनमध्ये त्रिशाची मला फार फार मदत झाली, सोबतच तिच्या पप्पांची फार मदत झाली. आणि खरं सांगू ना, जेव्हा मला खरंच मदतीची गरज असते ना तेव्हा कोणीच नसतं, पण जेव्हा काम कमी असतं ना तेव्हा मात्र मदतीसाठी हात भरपूर असतात. बरं चला, आजच्या जेवणामध्ये मस्त अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरी, कोबीची भाजी, शेपूची भाजी आणि मेन म्हणजे दह्यातली मिरची आज बनणार आहे, ते पण त्रिशाच्या पप्पांच्या फरमाईशवरून. तर दह्यातली मिरची बनवण्यासाठी ना सकाळी सकाळी छान एकदम ताज्या अशा मिरच्या आणल्या होत्या. या बारीक अशा कट करून घेतल्या, उभ्या अशा रो मध्ये कट करून घेतल्या. त्याच्यामध्ये टाकलं लसूण, थोडंसं चवीपुरतं मीठ, छान असं मिक्स करून घेतलं. आणि आपल्याला मेन लागणार आहे ते म्हणजे दही, त्याच्याबरोबर धना पावडर, हळद आणि हिंग छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आत्ताच माझ्या भाकरी झाल्या, तवा गरमच होता, तव्यावर मिरच्या टाकल्या, छान फ्राय करून घेतल्या. आणि आता हे दह्यामध्ये जे मसाले टाकले होते ते मिक्स करून घ्यायचे, ते यामध्ये टाकायचे. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही ॲड करू शकता, पण मला आवडत नाही, सो त्यामुळे मग मी काही टाकला नाही. आणि इथे बघा मिरच्या आपल्या रेडी आहेत. चला मग भेटू नंतर, बाय.